महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालयाकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना पक्षातील फुटीच्या प्रकरणात आणि आमदारांच्या अपात्रतेच्या निकालासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर आता न्यायालयाने नार्वेकर यांना नोटीस बजावल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने न्यायालयात जोरदार युक्तिवाद मांडला असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा ठाकरेंच्या हाती येणार का, हा प्रश्न आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेना फुटीपासून सुरू झालेला संघर्ष. महाराष्ट्रातील शिवसेना पक्षातील संघर्ष 2022 मध्ये उफाळून आला, जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अनेक आमदारांनी बंड केले. या घटनेनंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले. शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आणि ते मुख्यमंत्री झाले. या घटनेनंतर शिवसेना पक्ष कोणाचा हा प्रश्न निर्माण झाला. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी स्वतःला मूळ शिवसेनेचे नेतृत्व असल्याचा दावा केला, तर दुसरीकडे शिंदे गटानेही शिवसेनेवर दावा केला. या वादामुळे प्रकरण निवडणूक आयोग आणि न्यायालयापर्यंत गेले. या संपूर्ण वादात सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय. हा निर्णय देण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे होती. राहुल नार्वेकरांचा निर्णय आणि त्यावर उठलेले प्रश्न. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यांच्या निर्णयानुसार शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला होता, मात्र ठाकरे गटाने या निर्णयाला तीव्र विरोध केला. ठाकरे गटाचे म्हणणे होते की पक्ष फुटीच्या वेळी बहुमत कुणाकडे होते यापेक्षा मूळ पक्षाचे नेतृत्व आणि संघटन कोणाकडे आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच नार्वेकर यांनी दिलेला निर्णय पक्षाच्या मूळ तत्वांशी विसंगत असल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद मांडला. त्यांनी न्यायालयासमोर असा दावा केला की विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय निष्पक्ष नाही. सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की पक्ष फुटीच्या वेळी मूळ शिवसेना संघटना, पक्षाची ओळख आणि नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. त्यामुळे शिंदे गटाला मूळ शिवसेना मानणे चुकीचे आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की अध्यक्षांनी दिलेला निर्णय घटनात्मक तत्वांच्या विरोधात आहे. त्यामुळे या निर्णयावर न्यायालयाने पुन्हा विचार करणे आवश्यक आहे. न्यायालयाकडून राहुल नार्वेकरांना नोटीस. सुनावणी दरम्यान न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने त्यांच्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, कारण विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा अंतिम मानला जातो. पण न्यायालयाने त्यावर प्रश्न उपस्थित केल्याने या प्रकरणाचे महत्त्व आणखी वाढले आहे. न्यायालयाने नार्वेकरांना त्यांच्या निर्णयामागील कारणे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील सुनावणीत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण. सुप्रीम कोर्टातील या घडामोडींनंतर ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ठाकरे समर्थकांचे म्हणणे आहे की न्यायालयाने नोटीस पाठवणे म्हणजे त्यांच्या युक्तिवादाला काही प्रमाणात मान्यता मिळाल्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील सुनावणीत निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम. या प्रकरणाचा निकाल राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकतो. जर न्यायालयाने अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरवला तर संपूर्ण राजकीय समीकरण बदलू शकते. यामुळे शिवसेना पक्षावर पुन्हा एकदा दावा करण्याची संधी उद्धव ठाकरे गटाला मिळू शकते. तसेच राज्यातील सत्ताधारी समीकरणांवरही याचा परिणाम होऊ शकतो. राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रकरणाचा निकाल फक्त एका पक्षापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो राज्याचे राजकीय भवितव्य ठरवणारा ठरू शकतो. पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष. सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे लागले आहे. या सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय देते यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाने न्यायालयावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की सत्य आणि न्याय शेवटी जिंकणार आहे. दुसरीकडे शिंदे गटानेही आपली भूमिका ठाम ठेवली आहे. त्यांनी अध्यक्षांचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे. निष्कर्ष. एकूणच राहुल नार्वेकरांना पाठवण्यात आलेली नोटीस आणि सुप्रीम कोर्टातील घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना कोणाची हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
उद्धव ठाकरे गटाला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. मात्र अंतिम निर्णय न्यायालयाच्या पुढील सुनावणीतच स्पष्ट होणार आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुढील काही दिवस मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण